नमस्ते फ्रेंड्स, हीरा रंगोली आर्ट्स के आज के वीडियो में आपका बहुत बहुत स्वागत है। फ्रेंड्स, ये जो रंगोली आप देख रहे हो ये हम बना रहे हैं। पुणे में गणेश उत्सव होता है, आपको तो बताइए होगा, और ये बहुत ही ज़ोरों शोरों से होता है। यहाँ पर हीरा रंगोली आर्ट्स भी कम नहीं है। हीरा रंगोली आर्ट्स के जो आर्टिस्ट हैं उन सब ने यहाँ पर ये रंगोली मिलकर ये बनाई है। सच में फ्रेंड्स, ये जो रंगोली आप देख रहे हो ये बहुत ही बेहतरीन और बहुत ही क्रिएटिव ज़रूर होने वाले। कुछ स्टूडेंट्स ने बस अभी यहाँ पर ट्राई किया है, तो कुछ स्टूडेंट्स ने उनकी बहुत ज़्यादा उन्होंने प्रैक्टिस भी की है। फ्रेंड्स, ऐसे ही अनगिनत रंगोली के क्रिएशंस आप चैनल पर ज़रूर देख सकते हो। अगर आप चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए। आइए फ्रेंड्स, और भी यहाँ पर रंगोली के कुछ डिज़ाइंस है, और ये सेकेंड अटेम्प्ट आप कह सकते हो। इससे पहले भी इन्होंने ये रंगोली यहाँ पर बनाई है। देखिए, बहुत ही सिंपल और बहुत ही क्रिएटिव रंगोली है। बेस में यहाँ पर बस हमने राउंड लिया है और कुछ लाइंस के माध्यम से ये हमने कंप्लीट किया। फ्रेंड्स, ऐसे ही रंगोली के ये जो रंगोली आप जो देख रहे हैं, ऐसे ही काफ़ी रंगोली के क्रिएशंस आप ज़रूर देख सकते हो। अगर आप पुणे में रहते हो तो ज़रूर यहाँ पर आइए। श्रीमंत दगड़ूशेठ गणपति, यहाँ पर ये रंगोली के कुछ डिज़ाइंस होने वाले हैं। समय जो होने वाला है ये 7 सितंबर 2024, या हर साल जिस वक्त गणपति जी जिनका विराजमान होते हैं, बस उसी वक्त ऐसे ही कुछ रंगोली के क्रिएशन होने वाले हैं। आइए फ्रेंड्स, स्टूडेंट्स का भी उत्साह भी हम देखेंगे। ये सभी आर्टिस्ट हैं जिन्होंने ये रंगोली बनाई है, और इनको पता है कि बिल्कुल भी आवाज़ यहाँ पर नहीं चाहिए। गणपती बाप्पा, ही केवढूसा आवाज आहे हा। भूक लागली का सगळ्यांना? बरं, कसं वाटतं एकंदरीत? कोणाला बोलायचं आहे आत्ता? थोडं शूट घेतोय आपण, हे आज उद्या आपल्या यूट्यूबवरती अपलोड होणार आहे। कोण बोलणार आहे? ऐकही नाही? बरं, वाव, तुमच्याकडेच घेणार तो पहिले मी। नमस्कार, कसं वाटतंय? नमस्कार, एकदम भारी वाटतंय। मागच्या वर्षी तर केलंच, खरं त्याच्यापेक्षा यावर्षी भारी वाटतंय, कारण थोडं तर आपली थोडी पदोन्नती झाली असं वाटतंय, आणि मेन म्हणजे इम्प्रूव्हमेंट वाटतंय, त्यामुळे करायला छानच वाटतंय एकदम। तुम्ही ऑलरेडी खूप छान प्रॅक्टिस तुम्ही घरी करत आहात, आणि आत्ता आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं की टीम बरोबर काम करायचं आहे? टीम बरोबर काम करताना खूपच छान वाटायला लागलं, आणि मेन म्हणजे काय, आमची टीम जी आहे ती मस्त एन्जॉय करत करायला लागली आहे, त्यामुळे अजून छान वाटतंय। दुसरं वर्ष असल्यामुळे तुम्हाला एवढं काय वाटत नाही आणि जास्त? पल्लवी, तुम्हाला कसं वाटतंय? मागच्या वर्षी पायघडीला आला तर डायरेक्ट यावर्षी पायघडीला, तर कसा अनुभव आहे? खूप छान अनुभव आहे। आणि घरी प्रॅक्टिस होतीये? हो, घरी प्रॅक्टिस। ताई, तुम्ही प्रोफेशनलपर्यंत बॅच कंप्लीट केली आहे, आणि तुमची रांगोळीची डिझाईन खूप छान आता येत आहेत। हिरा डिझाईन पण तुमच्या खूप छान आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला आता? एकदम भारी। आणि ऑफलाईनला पहिल्यांदा आलेली आहे। येस, खरंच खूप मजा येते एकटं प्रॅक्टिस करण्यात, आणि सगळे मिळून प्रॅक्टिस करण्यात खूपच वेगळी फिलिंग आहे। येस, आणि ऑनलाईनमध्ये रांगोळी शिकता येते का? हो, एकदम बेस्ट। माझ्या डिझाईन बघितलेच की तुम्ही? येस। नमस्कार डॉक्टरजी, कसं वाटतंय? मला तर खूप बरं वाटतंय, काहीतरी वेगळं करायला मिळतंय। डॉक्टरी करून करून कंटाळले होते, पण खूप वेगळा अनुभव आहे। सगळे मिळून एकत्र करतोय, खूप मजा येते, आणि खूप वेगळं वेगळं शिकायला मिळतं। येस, नमस्कार। तुम्ही पण पहिल्यांदा वर्गावरती आज आलात? हो, पहिल्यांदाच आले, पण खूप छान वाटतंय, आणि पुढच्या वर्षी प्रत्येक रविवारी येण्याचा प्रयत्न करेन। वाह, क्या बात आहे। खरं तर पायघडी सुरू झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहात, आणि गेले बरेच दिवस आपण सांगतोय की या पण जमलं नाही, हरकत नाही। अश्विनी ताई, नमस्कार, कसं वाटतं तुम्हाला? खूप मस्त वाटतंय। मला लास्ट इयरही यायचं होतं, पण काही कारणाने नाही जमलं, पण यावर्षी आवर्जून जॉईन झाले। एकदम छान वर्क करायला आणि शिकायला नवनवीन मिळते, सगळ्यांबरोबर काम करायला खूप मस्त वाटतंय। हीरा रंगोली आर्ट्सला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। गेले 2-4 रविवार तुम्ही वर्गावरती येत आहे, पण फक्त बिंदूच चालला होता, आणि आज तुम्ही गोल काढलात, आणि गोल तुमचा खूप छान आला होता, म्हणजे खरंच छान आला होता। तर तुम्हाला कसं वाटतंय आज? मला खूप दिवस झाले रांगोळी शिकायची, पण आजपासून गोल यायला लागला, त्यामुळे खूप आनंद झाला। हिरा रांगोळी शिकवल्याबद्दल धन्यवाद। नंदिनी ताई, नमस्कार। तुमच्याकडे बघून असं वाटतं की खूप जास्त उत्साही असाल। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आजची रांगोळी बघितल्यानंतर, आणि तुम्ही ऑफलाईन क्लासेसला पण येतात? खूपच आनंद झाला ॲक्च्युली, की कारण खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत, आणि ते सगळे ग्रुपनी इतकं छान काम करतात, आणि सर खूप डीपली शिकवतात। मला खूप सुंदर वाटलं, आणि मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली आज गोल काढला, तर मला म्हणजे मनापासून खूप छान वाटलं, आणि सगळ्यांचं डिझाईन पाहून तर खूपच छान वाटलं, आणि मी पायघड्या करणार आहे ह्याचा मला खूप आनंद होणार आहे। वा, घरच्यांना पण भारी वाटलं। नमस्ते, तुम्ही CS आहात, बऱ्याच लोकांना तुम्ही घडवता, सांगता, हे असंच पाहिजे मला,
आज तुम्हाला सागर सर म्हणत असतील की गोल आईज बरोबर आला नाही तुमचा, तर तुम्हाला कसं वाटतंय? नाही ॲक्च्युली इतके वर्ष आपण बघतो की गणपती तसे एकदम भारी भारी रस्त्यावर मोठाल्या रांगोळ्या काढतात आणि मग असं कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की आपण पण कधीतरी याचा पार्ट असू. पण इरा रांगोळी आर्ट्समुळे आज तो चान्स मिळणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी की लॉ सोडून मी दुसरं काहीतरी छान करू शकते सरांनी. वा वा, मस्तच, खरंच खूप छान. शिल्पताई, तुमच्याकडे यावर्षी एक पूर्ण रांगोळीची जबाबदारी आहे. नाही, खरंच खूप भारी वाटते. गेल्या वर्षी तितकीच छान झाली ती रांगोळी. पायगडीमध्ये होते मी, यावर्षी मला प्रमुख म्हणून सरांनी कसबासाठी प्रमुख निवडले. तर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. पार पाडण्याचा प्रयत्न चांगलाच चालू आहे. म्हणजे झाली फायनल वगैरे, करतोय प्रयत्न. खरंच खूप भारी असणार आहे आणि इतकं म्हणजे पूर्ण असं परफेक्टच करायचं, इतकंच ठरलं की आता जेवढं काय करायचं ते 100% द्यायचं आहे त्याच्यामध्ये. मागच्या वर्षीच्या रांगोळ्या आणि यावर्षीच्या रांगोळ्यात काय फरक तुम्हाला जाणवत आहे का? नाही, खूप डिझाईन खूप क्रिएटिव्ह झालेत सगळ्या. म्हणजे चिन्हापासून सगळं क्रिएटिव्ह आहे, नवीन आहे. लोक जरी संख्या जरी कमी असेल तरी सगळ्यांचा उत्साह काय कमी नाही आहे. खूप भारी आहे आणि आता फक्त बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता खूप आहे. येस ताई, नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय. माझं हे दुसरं वर्ष आहे, पण पहिल्या वर्षापेक्षा हा वर्ष तर अनुभव खूप आहे. म्हणजे बघायला खूप छान छान भेटतं आहे. क्रिएटिव्हिटी खूप वाढली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण पण त्याच्यातला एक भाग आहे म्हणून खूप छान वाटते. थँक्यू. नमस्कार. नमस्ते. गेल्या प्रत्येक रविवारी तुम्ही ऑलमोस्ट येत होता. मला वाटतं 4 ते 5 रविवार तुम्ही आलात, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये नक्कीच वेगळ्या जाणवल्या असतील. येस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पहिल्यांदा, कारण ऑनलाईन केल्यामुळे सगळ्यांचा असं कधी सहवास आला नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुपचं हे मिळालं. आणखी कारण मी घरी प्रॅक्टिस करताना मला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येत नव्हती, पण इथे आल्यामुळे इथल्या सगळ्या व्हायब्रेशनमुळे पॉझिटिव्ह आणि आपोआप अजून क्रिएटिव्ह काय आपण करू शकतो, अजून म्हणजे हा कालावधी संपूच नाही असं वाटतं. इतकं छान वाटतं. आणि ही माझी पहिल्यांदाच पायगडीची म्हणजे मी आलेली आहे. नाही तर सरांचं मी ऑनलाईन केलेलं आहे, पण मला खूप छान म्हणजे अक्षरशः असं वाटलं मी खूप मागचेनं पायगड्या खूप मिस केल्या सर्व्हिसमुळे, पण आता मी बदलून इथे आल्यामुळे मी हा चान्स सोडला नाही आणि पायगडीला मी आले आणि मला खूप छान वाटतंय. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. प्रत्येकाचे अनुभव आपण बघितले, आणखी बऱ्याच जणांनी अनुभव दिले नाही. त्यातली रिंकू आपल्याबरोबर आहे. ताई, कसं वाटतंय? तुला अचानक सांगितलं की पायगडीत तू नाही आहे, तुला आता ग्रुपमध्ये जायचं आहे, कसं वाटतंय? थोडं म्हणजे वेगळंच आहे की अचानक सांगितल्यामुळे थोडंशी अजून तयारी करावी लागेल, पण ठीक आहे, करू, अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. येस, नक्कीच. धन्यवाद. असाच उत्साह आपला या पायगडीसाठी असेल. आता जरा मोठ्याने आवाज देऊ आपण, गणपती बाप्पा मोरया. असं वाटायला पाहिजे की काहीतरी चालू आहे इथं. होईल का? गणपती बाप्पा. क्या बात आहे. बघा, पहिला आवाज आणि आत्ताचा आवाज, अर्थात उत्साह खूप मोठा आणि मस्त असणार आहे. आवर्जून तुम्ही सगळे नक्कीच या सुंदर सुंदर कलाकृती बघायला तुम्ही यायलाच पाहिजे. यावर्षी तुम्ही मिस केलं असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही येऊ शकता किंवा प्रत्येक वर्षी नक्कीच येऊ शकता. धन्यवाद.